काय म्हणता वे पुट्टेवर स्वागत आहे तुमच्या आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती आपल्या मामाच्या पोराची सगाई. सगळे रेडी झालं आणि निघालं कुठं, नवरदेवाच्या घरी. मग नवरदेवाची ताई वगैरे सगळे रेडी होते. नवरदेव पण आपला रेडी झाला होता. मग तेवढ्यात कोण आलं, नवरदेवाचे आत्तो बहीण. नवरदेवाच्या आत्ताच्या पोरगा नवरदेवाच्या भावाचे जुतेच घालून नाही झाले होते. मग आपण जायचं होतं कुठं, फळं घ्यायला सगाईसाठी. तर मग आम्ही घेतले फळं वगैरे घेतलं आणि निघालो. मग आपली बस वगैरे रेडी होती आणि आपल्या नवरदेवाची गाडी पण रेडी होती. बस बघतो तर काय खाली होती बस. नवरदेवाच्या बहिणी आल्या होत्या, त्याचं प्रोफेशनल काम होतं मस्त. मग हा कामाने चालणं म्हणे, मला पटकन बसणं म्हणे. मग मामी आली, मामी पण रेडी झाली, मामा पण आला. अवनी पाहना, अवनी पण मस्त रेडी झाली होती. मग निघाला नवरदेव. मग बसमध्ये मामा कोण असं पाहत होतं तर माहीत नाही. मग आम्ही नाश्ता पोहोचून गेलो कुईमध्ये. तर मग वाजा वगैरे सगळं रेडी होतं. भाऊजी काही ऐकतच नव्हते. नवरदेवाच्या बहिणीला माहीत नाही कोणता गम आला तर नाचतच नव्हते. मग नवरदेवाच्या नावानं पूर्ण रोडच बनत होता आणि ते एंगेजमेंट वगैरे झाली. मग आला होता केक. माधुरताई काही ऐकतच नव्हती, केकच खात होती. मग आपल्याला लागली भूक, आपण घेतला ताट जेवण करायला. मग नवरदेवाच्या बहिणी दिसल्या तेवढ्यात. मग मम्मी माहीत नाही कोणाला बाय करत होती. तर मग आला फोटोशूटचा टाईम. सगळे आपल्या घरचे जमा झाले फोटो वगैरे काढायसाठी. मग मामा माहीत नाही कोण असा हसत होता. तर मग आली आपली घरी जायची वेळ. बसमध्ये बसलो आपण आणि निघालो आपल्या घरच्यासाठी. आपला ब्लॉग आजच्या इथेच संपतो. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा.